नीट प्रवेश प्रक्रियेबाबत आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली। परीक्षेच्या आयोजनात 1% जरी हलगर्जीपणा झाला असेल तरी कठोर कारवाई केली पाहिजे असे खडेबोल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि एनटीएला सुनावले आहेत। एनटीएला उत्तर सादर करण्यासाठी कोर्टाने 2 आठवड्यांचा अवधी दिला। हे उत्तर दाखल केल्यावर पुढची सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाने काय नेमकं म्हटलंय पाहूया। 1% हलगर्जीपणा झाला असेल तरी त्याचं निराकरण करायला हवं। परीक्षेत घोटाळा करून डॉक्टर होणारा उमेदवार समाजासाठी अधिक धोकादायक असतो। या खडतर स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची न्यायाधीशांना जाणीव आहे। एनटीएला सक्रियतेने काम करायला हवं आणि चूक झाली असल्यास ती मान्य करायला हवं। या सर्व प्रकरणांकडे केवळ विरोधात्मक खटला म्हणून पाहिलं जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाने आपल्या निरीक्षणादरम्यान म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।